अनु अनु मला एक सांग, तू मला मॉल मध्ये हमाल म्हणून नेला होतास का नवरा म्हणून? हे बघ, मॉल मध्ये तुला नवरा म्हणूनच नेलं होतं, पण एवढ्या पिशव्या पकडण्यासाठी आता हमाल शोधायला स्टेशन मध्ये कुठे जायचं म्हणून मग तुला घेऊन गेले. एक तर 11,000 रुपयाची खरेदी केलीस आणि वर मला हमाल म्हणतेस? तुझं दुःख कसलं झालंय? मी 11,000 रुपयाची खरेदी केली ह्याचं का तुला हमाल म्हणून नेलं त्याचं? 11,000 रुपयाचं दुःख मला जास्त झालंय. आणि 11,000 रुपये कशासाठी खर्च केले? या फालतू गोष्टींसाठी. एक मिनिट, इस्त्री ही फालतू गोष्ट नाहीये, ही अत्यंत गरजेची आहे. घरामध्ये एक इस्त्री असताना तुला दुसरी इस्त्री घेण्याची गरज काय होती? त्या इस्त्रीने मला परवा शॉक लागलाय. हो, पण तो आनंद काय फार काळ टिकूनही दिलास माझा. 11,000 रुपयाचा दुसरा शॉक दिलासच. हे बघ, ही इस्त्री खूप छान आहे. इस्त्री करताना ना पाणी बाहेरून शिंपडावं लागत नाही, आपोआप पाणी बाहेर येतं. हो, आतमध्ये झरा आहे पाण्याचा, पाणी भरावं लागतं ना त्याच्यात. अरे पण ते पाणी आठवडाभर पुरतं, मस्त आहे इस्त्री. एवढ्या फॅसिलिटीज जर आहे तर एखादा इस्त्रीवाला भैया पण सोबत आणायचा. इस्त्रीतनं बाहेर आला असता, त्याने इस्त्री केली असते आणि परत आत जाऊन बसला असतो. कार्टून बघणं बंद कर, मी सांगते तुला. फालतू आयडिया डोक्यात येतात, डोक्यावर परिणाम होईल. माझ्या डोक्यावर परिणाम नाही झालाय, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. 11,000 रुपयाची वस्तू घेतल्यास, काय घेतल्यास? 2,500 रुपयाची इस्त्री, 2,500 रुपयाचा टॉर्च आणि या फालतू गोष्टी 6,000 रुपयाच्या. टॉर्च घेण्याची गरज काय होती एवढा मोठा? घरामध्ये काय डे नाईट मॅच भरवायची? एक मिनिट, मी या सगळ्या गोष्टी एकाच कारणासाठी घेतल्यात. लकी ड्रॉ मध्ये जर पार्टिसिपेट व्हायचं असेल तर 10,000च्या वर शॉपिंग करावं लागतं, म्हणून हे 11,000 रुपयाचं शॉपिंग केलंय मी. डोंबल तुझं. 11,000 रुपयाचा बकरा बनवला यार मला. उगाच आलो तुझ्याबरोबर मॉल मध्ये. हा, बक्षीस मिळाल्यावर कसं मॉल मध्ये धावत जाशील बक्षीस आणायला? असं काही नसतं का बक्षीस फिक्षीस? सगळं फडतूस असतं ते. लोकांना उल्लू बनवण्याचे धंदे आहेत सगळे. आई पा दादा वहिनी आजोबा. अरे मॉलकडून लेटर आलंय, मॉलकडून. आई वडील ते असताना तुला तुझ्या मालकडनं लेटर आले ते 4 चौकात बोंबलून सांगतोयस तू? अरे मालकडून नाही, मॉलकडून लेटर आलंय. अरे तुला बक्षीस म्हणून कार मिळणार आहे. कार कार मिळणार आहे तुला. कार तरीच आज सकाळी उंदरांनी कुडतडलेला बटाटा बघून मला विचारच आला की आज काहीतरी गुड न्यूज मिळणार आहेत. गुड न्यूज नाही, फार मोठी न्यूज आहे, फार मोठी न्यूज. फक्त 1.5 लाख रुपये टॅक्स भरायचा आणि कार आपल्या घरात. श्री बघितलंस, मी तुला सांगितलं तुला शॉपिंग करायला पाहिजे आणि तू शॉपिंग केलंस म्हणून आपल्याला कार मिळाली. अनु तुझ्याशी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा मला काहीतरी लाभ झालाय ग. अगं तसं नाही, म्हणजे मला आता इतका आनंद झालाय तुला सांगू असं वाटतंय गल्लीत जावं, स्कूटरवरनं सगळ्यांना साखर वाटावी. नको 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 नको, त्याचा खर्च जास्त होईल. साखरेचे भाव माहिती आहेत का तुला? जरा माझा आनंद टिकू देऊ नका तुम्ही. तू माझं ऐक, तू हे बक्षीस घेऊ नकोस. तुझे 1.5 लाख रुपये फुकट जातील. माणूस आहे का कोण आहे हा? अहो 1.5 लाख कसे फुकट जातील? 11 लाखाची गाडी आहे. अरे पण आपल्याकडे एक गाडी असताना अजून गाडी हवी आहे कशाला? भंपक गाडी आहे तुमची, भंपक घाणेरडी गाडी आहे, धुवत नाही कधी सुद्धा तिला. आणि गाडीत बसल्यावर काय काय टेक लावू नको रे, दरवाजा तर हळू ओढ रे, खिडकीतले बाहेर बघू नको रे. अजिबात बसला ना तुमच्या गाडीत. अरे बस 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 झाला. आणि काही असलं तरी मी तुला माझ्या कंपाऊंड मध्ये पार्किंगला वगैरे कुठली जागा देणार नाही. का नाही देणार? 4 गाड्यांची जागा आहे ना, आमची गाडी लागली तर बिघडलं कुठे? नाही, उरलेल्या 2 जागा आहेत त्या मी भाड्याने पार्किंग साठी द्यायचं ठरवलेलं आहे. अरे मुंबईत पार्किंगचे केवढे वांदे आहेत. प्रत्येक जागेचे 500 रुपये सहज मिळतील. त्यातली एक जागा मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि एक जागा माझ्या अभिमानला पाहिजे म्हणजे पाहिजे. कशाला? तुझं काय म्हणणं? आता मी घरातून बाहेर जाऊ? मी तंबू बिंबू ठोकून नाही राहणार. अरे गधड्या, भविष्यात ब्रेड बटर साठी कधीतरी टॅक्सी चालवावी लागली तर तुला पार्किंग साठी जागा नको का? ब्रेड बटर आणायला मी टॅक्सीने कशाला जाईल? सायकलने जाईल ना. डोक्यात काय कांदे बटाटे भरलेत का रे तुझ्या? अरे ब्रेड बटर साठी म्हणजे काहीतरी उदरनिर्वाहासाठी आता बसून आमच्या जीवावर खातोस ना, कधीतरी हातपाय चालवायला लागतील की नाही, त्यासाठी. ते काहीही असलं तर मी तुम्हाला आता निक्षून सांगतोय, त्यातली एक जागा मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे माझं 1000 रुपयाचं इन्कम घालवणार हे. अनु अगं चिडतेस कशासाठी? आपल्याला पोलिसांनी पकडलं म्हणून.
नाहीतर काय, ज्यांना पकडायचं त्यांना पकडत नाहीत आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांना पकडतात 100-200 रुपयासाठी. एक मिनिट, तुला सामान्य म्हणून पकडलं नाही त्यांनी, तू सीट बेल्ट लावला नव्हतास म्हणून पकडलाय पोलिसांनी तुला, लक्षात ठेव. अगं नाही, पण बेल्ट लावला की श्वास कोणतो. एक मिनिट, बेल्ट असा पोटावरून जातो, गळ्यावरून नाही. तुम्हाला शिकवू नकोस ग, गेली 6 वर्ष मी कार चालवतोय. तेच पोलीस म्हणाले, एवढे शिकले सवरलेले दिसता तरी अडाण्यासारखे का वागता म्हणून. आता पोलिसांकडनं दुसरी काय अपेक्षा करणार, असंच बोलणार तो. हे बघ, तू पोलिसांच्या चुका काढू नकोस. नाही पण तो मला बोलत, तू काय चिडतेस? कारण मलाही माझा अपमान झाल्यासारखं वाटलंय. हे बघ, माझ्याही बाबतीत हा पहिल्यांदाच घडलाय प्रसंग. काय? नाही म्हणजे काय आहे, म्हणजे तुला राग आला, मला पण राग आला. म्हणजे मला हे कळलं नाही की ट्रॅफिक पोलिसाचं काम आहे की नाही, बेल्ट लावलाय की नाही बघण्याचं. पोलिसाला कशाला पाहिजे होतं नसता उठा ठेवी. तुमचा राहुल द्रविड नाही का मध्ये मध्ये विकेट किपिंग करतो, तसं झालंय. आता ट्रॅफिक पोलिसांचं काम वाढलं की साधे पोलिसांना मदत करायला येतात. पोलिसांनी चोर वगैरे पकडायचं ना, हे ट्रॅफिक. एक मिनिट, चूक तुझी आहे, तुझ्याकडे लायसन्स नाहीये, त्यामुळे ताबडतोब मोटर ट्रेनिंग स्कूल मध्ये जा आणि लायसन्स काढून आण. अरे मला कार चालवता येते, 6 वर्ष कार चालवतो मी, कशाला लायसन्स काढू? अरे मोटर ट्रेनिंग मध्ये जाऊन लायसन्स काढायचं असतं ना, ते कर जा. नाही नाही, त्याला सुद्धा 2000 रुपये घेतात ते. हा, मग 200-200 रुपये भरत बस दड्ड म्हणून 2 लाख होईपर्यंत. कशाला? मी स्वतः जाऊन लायसन्स काढेन, उद्याच जातो RTO कडे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल मी शाळेत कामाला आहे काय? काय काय पाहिजे काय? ते लायसन पाहिजे. कसलं लायसन पाहिजे? आता RTO ऑफिस मध्ये मी काय पिस्तुलीचं लायसन काढायला येणार आहे का? आव तसं नाही, मला म्हणायचंय कसं पाहिजे का पग पाहिजे? कसं कुठलं लायसन आहे? कसं पाहिजे? का बसा, मला म्हणायचंय कच्चं लायसन पाहिजे का पक्क लायसन पाहिजे? हा असं कच्चं पक्क म्हणजे कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड. तोच तो पापड. पापड तेच ते लायसन हो. हा, मग तुम्ही मला चक्क पक्क द्या. नाही नाही, म्हणजे चक्क पक्क लायसन द्या. हा हा, पक्क लायसन द्या. काय 70 अप्रसाद वाटलं तुम्हाला? पक्क लायसन मागायला आधी कच्चं दाखवा तुमचं. कच्चं लायसन दाखवा तुमचं. ते तिकडे ठेवलं का काय? नाही नाही, ते हरवलं. नाही नाही, अहो ऍक्च्युली माझ्याकडे कच्चं लायसनच नाहीये. कच्चं लायसनच नाही? नाही. अहो साहेब, असं काय करता? आता तुम्हाला पक्क लायसन पाहिजे म्हटल्यावर तुम्हाला आधी कच्चं लायसन दाखवायला लागणार. हं? तिकडे झाडाकडे बघा. तिकडे मिळतं कच्चं लायसन? तसं नाही हो, मी फॉर एक्झाम्पल उदाहरण देतोय तुम्हाला. तिकडे झाडावर बघा कशी फळं दिसतात, आहे का नाही भरलेली. हा, ती आधी कच्ची होती, मग हळूहळू पिकली, मग त्याची पक्की फळं झाली. तसंच निसर्गाचा नियम आहे प्रत्येक ठिकाणी. हा, नाही पण नियमाला अपवाद असतो साहेब. अपवाद असतो, मी कुठं नाही म्हणतोय. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पक्क फळ मिळू शकतंय. हे पक्क लायसन मिळू शकतंय. चला, म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये अगदी नियमाप्रमाणे काम चाललेलं आहे. अगदी नियमाप्रमाणे. फक्त तुम्हाला 3000 रुपये मोजावे लागतील. तुम्ही लाच मागताय माझ्याकडे, तुम्हाला लाज नाही वाटत? मी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे. आज सगळ्यात मी एकही पैसा कोणाला दिलेला नाहीये. अहो, मी कुठं तुमच्याकडे लाच मागतोय तेव्हा? मग समाजकार्यासाठी पैसे पाहिजे? एकदम परफेक्ट. त्याचं काय आहे, एक संस्था आहे, कुत्र नव्हे मित्र. कुत्र्यांची संस्था आहे? कुत्र्यांची नाही हो, माणसांचीच संस्था आहे. पण काय आहे, ती आम्ही कुत्र्यांसाठी चालवतो. त्यांना क्रीम बिस्किट खाऊ घालण्यासाठी आम्ही पैसा गोळा करतोय. कोणाला, कुत्र्यांना का माणसांना? कुत्र्यांना हो. आता माणसांना बिस्किट खाऊ घालून का फायदा होणार आहे का? तुम्ही कुत्र्यांची सेवा करा ना तर माणसांची सेवा करा. मी तुम्हाला एकही पैसा देणार नाहीये. मी प्रोसिजर प्रमाणे जाणार आहे. जा. हा, तुम्ही तुमच्या प्रोसिजर प्रमाणे जा आणि तिकडे मॅडमला भेटा. हा, जा, वाट बघा. ज्याचं करावं भलं ते म्हणतंय माझंच खरं. अरे नाही रे चिंपू, तुला सांगितलं नाही का? माझ्या बाबांनी ना सश्याचं फार्मिंग सुरू केलंय. रोज नवीन नवीन ससे आमच्या घरी जन्माला येतात. अरे काय मज्जा कसली, किती घाण करतात ते ससे. नुसतं मळमळतं, मला घरी जावंसच वाटत नाही. म्हणून तू लग्न करून तुझ्या घरी घेऊन जा ना मला. अहो ताई, थांबा हो. एक तर आमच्याकडे नवीन नवीन ससे जन्माला आलेत, त्याचा आम्हाला त्रास होतोय. तुम्हाला काहीच वाटत नाही का? त्रास? मग म्हणून तर मी माझ्या बॉयफ्रेंडला सांगते ना, लग्न करून त्याच्या घरी घेऊन जा म्हणून. मॅडम खरं सांगू का, नवऱ्यापेक्षा ससा हा जरा जास्त निरुपद्रवी प्राणी आहे. त्याचा कसला आलाय त्रास? अहो त्रास नाही तर काय, गाजर खातात, कोथिंबीर खातात आणि किती घाण करून ठेवतात. नाही नाही, तुमच्या घरातल्या टॉयलेटचा शोध नसेल लागला त्यांना. हा हो, काहीतरी बडबडू नका. आमच्या घरचे प्रॉब्लेम आहेत ना, तुम्ही मध्ये पडू नका. मग घरचे प्रॉब्लेम घरी सोडवा की इथं कशाला बोंबाबोंब करताय? माझं जरा काम करा. कसलं काम? मला ते ड्रायव्हिंग लायसन काढायचंय. हा, स्कूटरचं की ट्रकचं? ट्रक?
मी काय तुम्हाला ट्रक ड्रायव्हर वाटलो? आणि मला कारसाठी लायसन पाहिजे. मग फॉर्म द्या. कसा फॉर्म? कसला फॉर्म म्हणजे? लायसन काय तुम्हाला काय जम्बो वडापावचं कुपन वाटलं का? पैसे दिले आणि घेतलं. अहो फॉर्म घ्यायचा असतो, तो भरायचा असतो, फोटो चिकटवायचा असतो. मग फॉर्म द्या. मला नाही मिळत फॉर्म. मग तुम्ही का माझा इतका वेळ खाल्लात? मी काय तुम्हाला रिकाम टेकडा वाटलो? कुणाकडे मिळेल फॉर्म? पळसुले साहेबांकडे. कुठे ते? त्यांना आम्हालाही शोधावं लागतं. टेबलापाशी जा आणि शोधा. 2 मिनिटाच्या कावासाठी 10 मिनिटं खाल्ली बाई. ज्याने सुपारी फोडतात तो कोण? तो प्रसाद. प्रसाद. प्रसाद कसा असेल? प्रसाद देवांचा असतो. अहो देवांचा नाही, पळसुल्यांचा प्रसाद आहे इथे. ही काय बोलते? अहो नाही, पाठी वाचत होतो. प्रसाद पळसुले. वाचले? उठा निघा. हो निघा काय? फॉर्म पाहिजे मला. फॉर्म पाहिजे? हा. त्याच्या आधी मला सांगा सुपारी कशाने फोडतात तो? मला माहित नाही हो. अहो मला साधं सुपारीच्या खंडाचं पण व्यसन नाहीये हो, त्यामुळे सुपारी कशाने फोडतात ते मला नाही माहितीये. अहो, हे बघा तुम्ही सुपारी फोडली नसलीत तरी ते कशाने फोडतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. आरटीओचा नियम आहे का तसा? नियम नसला तरी माहिती पाहिजे हो. आता मला सांगा तुम्हाला अणुबॉम्ब माहितीये? हो माहितीये. कधी फोडलाय तो? नाही बाबा. बघा तुम्ही अणुबॉम्ब फोडला नसला तरी तुम्हाला अणुबॉम्ब माहितीये. मग सुपारी फोडली नसली तरी ती कशाने फोडतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. अरे वा, मस्त लॉजिक आहे. सांगा सांगा. काय साहेब माहितीये ना की म्हणजे सुपारी कशाने फोडतात ते मला माहितीये हो, पण त्याला काय म्हणतात ते मला माहिती नाहीये. असं कसं? असंच होतं. लहानपणी मी शाळेत जायचो ना परीक्षेच्या वेळेस, तेव्हा सगळे उत्तर पाठ करून जायचो मी, पण ना प्रश्नपत्रिका समोर आली की सगळं विसरायचो. सेम टू यू. हा नाही पण तुम्ही सांगा ना, हे शब्द कोड सुटल्याशिवाय मला कामच नाही करता येणार हो. हो का? प्रॉब्लेमच आहे का? खूप प्रॉब्लेम आहे. सांगा ना. 1 मिनिट थांबा, मी फोन करतो बाबांना. बाबांना फोन करतो. करा करा लवकर हा? करा. काय शब्द? 4 अक्षर. हा बाबा, ते आजीने तुम्हाला काय फेकून मारलं होतं? हा हा आठवलं. हा काय नाही. हा ठेवा. अडकित्ता. तास सुटलं कोण? बोला आता काय हवंय तुम्हाला? मला फॉर्म पाहिजे. संपला. संपला कसा? आरटीओ मध्ये फॉर्म कसे संपतील? फॉर्म हवाच आहे का तुम्हाला? हो. चला तुम्हाला एक जादूच दाखवतो. वा, पार्ट टाइम जादूगारही यात वाटतं. शटाप. चला आता शहाण्या मुलासारखी एक 100ची नोट याच्यात टाका. हा टाकतो 1 मिनिट. गायब नाही ना करणार? शहाण्या मुलाला फॉर्म हवाय की नाही? हो. टाका पटकन टाका. शाबास. आता डोळे मिटा. 1 2 साडेबाडे 4. हा काय मस्त जादू आहे. चला येतो. चला या. यार काय भरावं लागतंय ना खरंच मला काही. अरे देवा, काही मदत हवी आहे का तुम्हाला? तुमच्या पेनात शाई आहे का? शाई? नाही म्हणजे माझ्या पेनातली शाई संपली आहे. कसं आहे साहेब, तो जो फॉर्म आहे ना तो फाउंटेन पेनाने नसतो भरायचा, मग बॉल पेनाने भरायचा असतो. मी एक काम करतो, मी तुम्हाला तो फॉर्म भरून देतो आणि लायसनही मिळवून देतो. वा वा वा, देवासारखे भेटलात. काय नाव काय तुमचं? ईश्वर. बघा, आई नेहमी म्हणायची की देव आहे तो कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला भेटतो. अगदी देवासारखे भेटलात. मग या देवाच्या दानपेटीत 5000 रुपये टाका. दान मागता का? महिन्याचा पगार? हे बघा, मी पगार बिगार घेत ना, कमिशनवर काम करतो. तुम्ही मला 5000 रुपये द्या, मी तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलर एवढंच काय ट्रकचं सुद्धा लायसन काढून देतो. ट्रक विकण्याचा साईड बिझनेस करता का तुम्ही सगळे? जो तुम्हाला ट्रकचं लायसन द्यायला बघतोय, मला ट्रकचं लायसन नकोय हो. म्हणजे असं समजा, तुम्ही मैंने प्यार किया मधले सलमान खान आहात. मी आणि सलमान? त्याच्या केसाची तरी सर आहे का मला? मी समजा म्हणालो. तर त्या पिक्चर मध्ये श्रीमंत घरातल्या सलमान खानला ट्रक चालवून मोलमजुरी करायला लागते. अशीच वेळ उद्या तुमच्यावरही येऊ शकते. काय? हो, आमच्या प्रेमाचं काही सांगता येत नाही. काही करायला लागेल ती यासाठी. तुमच्या बायकोचं नाव प्रेमा आहे? नाही नाही, तिचं नाव अनुज आहे. म्हणजे आमचं प्रेम आहे ना, त्या प्रेमासाठी काही करण्याची वेळ येईल हो. असं म्हणूनच म्हणतोय, तुम्ही ट्रकचं लायसन काढून ठेवा. मला ट्रकचं लायसन नकोय हो. मला कारचं लायसन पाहिजे. ते देऊ शकणार आहात का तुम्ही?
हा चंपू, अरे मी तुला म्हंटल होतं ना की लवकर लग्न करून मला घरी घेऊन जा म्हणून, पण आता मला घाई नाहीये. नाही, मी दुसरा बॉयफ्रेंड नाही शोधलाय. अरे बाबांचा फोन आला होता, त्यांनी जे फार्मिंग साठी 2 ससे आणले होते ना ते गेले. अरे गेले म्हणजे मी नॅशनल पार्क जवळ राहते ना, एक कोल्हा आला आणि त्यांना घेऊन गेला. मॅडम ते ससे जरा बाजूला ठेवा आणि हा फॉर्म घ्या. हा पत्ता नीट लिहिलाय. पत्ता चुकीचा लिहायला मी काय अजून शाळेत जातो का? तुम्ही ओरडता कशाला हो? अहो, तुम्ही प्रश्नच तसे विचारताय. बरं ठीक आहे, पत्ता नीट लिहिला असेल तर दुबे साहेबांची सही आणा, मग मी तुम्हाला लर्निंग लायसन देईन. कसलं लायसन? कच्चं लायसन देईन, घ्या. मी काय पिऊ नाही का? सारखं सारखं तुम्ही मलाच काय पळवताय हो? जा तुम्ही घेऊन या सही. नाही, मी माझं टेबल सोडून कुठेही जाणार नाही. का टेबलामध्ये खजिना लपवून ठेवलाय? हो, गेल्या वेळी मी गेले होते ना टेबल सोडून, माझी फुटपट्टी चोरीला गेली होती. फुटपट्टी? हो, माझा बॉयफ्रेंड आला होता ना लायसन्स साठी, तेव्हा सुद्धा मी टेबल सोडून नाही गेले. तरीच तो लागणारा उशीर करतोय. जा सही आणा. श्रीमंत, तुम्हाला लायसन्स कशाला हवं? कशाला म्हणजे काय गाडी चालवायला? तसा नियम आहे तुमचा. गाडी चालवायची आहे ना, मग माझ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून राहा ना, तुम्हाला कोणी लायसन्स विचारणारच नाही. एक मिनिट, मला ड्रायव्हर म्हणून काम करायचं नाही, माझी स्वतःची कार आहे. तुमची कार आहे? हो, कुठे? घरी आहे. शोरूम मधून कार घरी कशी काय आणली तुम्ही? तिकडे ढकलत नाही आणली, चालवतच आणली. हो, असू नका. याचा अर्थ तुम्ही गुन्हा केलेला आहे. कार चालवणं हा गुन्हा आहे? पहिल्यांदाच ऐकतोय. असू नका. विदाउट लायसन्स कार चालवणं हा गुन्हा आहे. पण त्या गुन्ह्याचा मी दंड भरलेला आहे. पोलिसांनी मला पकडलं होतं, त्यांना मी चिरीमिरी दिलेली होती. हे पोलीस असंच करतात, त्यामुळे आरटीओचं किती नुकसान होतं. हे बघा, आरटीओचं जे नुकसान झालेलं आहे तुम्ही ते मागच्या डब्यात टाका. कसला डबा येतो? जेवणाचा डब्बा आहे, आरटीओच्या भल्यासाठी वापरतो मी. वा, चांगलं सामाजिक कार्य आहे. चल, पैसे टाका. चल, टाक. एक एटीएम मध्ये टाक. लगेच सही कर. फॉर्म बघू. पेन कुठे आहे? फॉर्म कोणाचा आहे? पेन कोण देणार? हो, पेन द्या. पेन जमा केलेला आहे. तुम्ही फॉर्म नैनाकडे जमा करा, ती उद्या तुम्हाला कच्चं लायसन्स देईल. उद्या नाही, मला आजच पाहिजे कच्चं लायसन. पहिल्या दिवशी आम्ही मायकल शूमाकरला सुद्धा लायसन्स दिलं नव्हतं. चला निघा, चला. अरे कल्लन, अरे लल्लन भैया, कैसे नो? बढिया. अरे वा, कमाय गाव से. अभय आहे. तुमची ओळख करून देतो. लल्लन कल्लन. लल्लन दुबे, कल्लन दुबे. माझ्या गावचे यूपी से है. 14-15 वर्षाची असून सुद्धा खूप मेहनती आहे. ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे, भाड्याने गाड्या चालवतात. एक मिनिट, तुम्हारा लायसेंस देते. कहा है लायसेंस? ये रहा लल्लन, ये रहा कल्लन. जाओ, अब बिंदास गाड़ी चला, कुछ भी हो जाए हमरे पास. अरे रहने दो, रहने दो. अरे वो रहने दो, कोई जरूरत नहीं, कोई जरूरत नहीं, भाग जा. गाव वाले. अरे त्या 14-15 वर्षाच्या पोरानं तुम्ही परमनंट लायसन देता. शेंबडी पोर आहे ती, आणि मला तुम्ही कच्चं लायसन देता, तेही उद्या. श्रीमंत असं काय करता? मुलं ही देवाघरची फुलं. कळलं तुम्हाला? द्यावं लागतं. चला, तुम्ही उद्या. ये कौन है भैया? सीताराम जाधव. अरे ये कहानी दो हमारे पास. मैं पैसा बैसा जमाऊंगा पिझ्झा बैंक में. इथे एक बाई होती, ती कुठे गेली? हो, मला काय माहिती, असं रुबाबाने काय विचारताय? आणि मी माझ्या बायको खेरीज दुसऱ्या कुठल्याच बाईकडे बघत नाही. अहो, मी तुमच्या कॅरेक्टर बद्दल चौकशी नाही करत आहे. इथं बाई होती, ती कुठे गेली? एकाच ऑफिस मध्ये काम करताय की नाही? मी काहीतरी अंदाज असेल की नाही तुम्हाला? हे असा अंदाज बिंदाज चौकशा बिकोशा कोणी आपल्याला विचारल्या ना तर आपल्याला ते झेपत नाही. सांगून ठेवतोय. हा, पण एक गोष्ट मात्र नक्की, मग अशी बाहेर मी त्या नयना मॅडमच्या बॉयफ्रेंडला बघितलं होतं. कोण तो चिम्या? हो, तोच तर चिम्या का गोम्या. त्याच्या संग मॅडम बहुतेक पिक्चरला गेल्या वाटतं. पिक्चरला? काम सोडून? आता हे विचारायला तुम्ही का त्यांच्या बॉस लागून गेलात काय? नाही ना, मग तुमचं काय काम आहे ते सांगा पटकन. अहो नाही, ते मला कच्चं लायसन काढायचं. मी दुबे साहेबांकडनं सही घेऊन आलो. हे बघा. सोयी बी घेऊन आलात? हो. मग एक काम करा, आज तुम्ही घरला जा, उद्या परत ऑफिस मध्ये या आणि इथंच नैना मॅडमला भेटा. मग नैना मॅडम तुम्हाला परवा कच्चं लायसन देतील. परवा का म्हणून? ती बाई तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पिक्चरला गेली, मी परवा काय यायचं? मग तेरवा या. नाही म्हणजे आता एवढीच तुमची अडचण असेल ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना ते आमचे पळसुरे साहेब आहेत ना, त्यांना भेटा, त्यांच्याजवळ 500 रुपये द्या. मग काय होईल, ते तुम्हाला कच्चं लायसन ताबडतोब देतील. नाही म्हणजे
तुमचा परवा येण्याचा दिवस वाचल ना. अहो नाही, पण मी आत्ताच दुबे साहेबांना 300 रुपये दिलेत, मी अजून कोणाला काही देणार नाही. नाही देणार. नाही. मजा तुमचं परवा सुद्धा काम होणार नाही जा. तुम्हाला काय माहित? काय माहित म्हणजे मी जे जे बोलतो ते समजा सत्य होतं. कशावरून? तिळ आहे. कुठं? खरं आहे का चिकटवलंय? शी यार, काय मग काय कळतच नाही. नमस्कार साहेब. हा नमस्कार. काय झालं का तुमचं काम? अहो नाही हो, ते लर्निंग लायसन्स साठी त्यांनी उद्या यायला सांगितलंय. उद्या? हा. कशाला काय झालं? उद्याही तुमचं काम होणार नाही हो. अरे काही लोक आहात का? कोण आहात तुम्ही? तो काळतोंडे आता मला म्हणाला तुमचं परवा काम होणार नाही, तुम्ही म्हणताय उद्या काम होणार नाही. का पनवती लावताय तुम्ही? पनवती नाही, सत्य आहे. अहो लायसन्स मिळवणं एवढं सोपं नाही हो. अहो ते मला माहिती आहे, पण तुम्हाला केवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटतायत. मगाशी मी तुमच्याकडनं 5,000 रुपये मागितले होते. हा. आता एकंदरीत तुमची अवस्था बघता मला तुमची दया आली हो. तुम्ही मला 1,000 रुपये द्या, मी तुम्हाला आत्ता लायसन्स मिळवून देतो. आत्ता? हा, फक्त मुंबई आरटीओचं नाही मिळणार हा. युपी आरटीओचं मिळेल. UPRTOचं लायसन? अरे काय माणसात का? कोण आहात तुम्ही? अरे तिकडची लहान लहान मुलं इथे येतात, मुंबई RTOचं लायसन काढतात आणि इथे गाड्या चालवतात. आणि मी हाडाचा मुंबईकर असून तुम्ही मला UPचं लायसन देताय? हड, अजिबात जमणार नाही. माझ्याच मुंबईत मी RTO समोर लाचार होणार नाही. ते काही नाही, मी आता लायसन काढून दाखवतोच, आणि ते सुद्धा 1ही रुपया खर्च न करता.